skincare routine from Nykaa, and I just can't wait to share all my purchases with you guys. Can one brand handle your complete skincare routine? Let's find out. So, these are all the products I ordered from Nykaa. The ordered from Nykaa products packaging quality was so good, as you can see. MRP and discount में इतना कोई फर्क नहीं था because the brand which we are talking about is Cetaphil guys. So बस 10-15 रुपये का ही फर्क था, ज़्यादा नहीं. The overall delivery experience with Nykaa was also very good. Now, after talking a lot about Nykaa, its delivery experience and all that, let's start and begin with our skincare review. So, the very first will be our cleanser. So, let's begin with the product number 1, that is cleanser. So, here it is. इसका जो टेक्स्चर आहे क्या ही बोलू मी याला आधीही यूज केलेला आहे आणि आय एम टेलिंग यू व्हेन आय एम टॉकिंग अबाउट सिटाफिल ट्रस्ट ईच अँड एव्हरी वर्ड अबाउट इट. आता हा जो आहे क्रीमी क्लेन्झर इतका सुंदर आहे, हा इतका सुंदर आहे की तुमची स्किन तुम्हाला थँक्यू बोलेल आणि राईट फ्रॉम द फर्स्ट युसेज ऑफ दिस प्रॉडक्ट तुम्हाला फरक दिसेल जो दुसऱ्या कोणत्याही फेस वॉशचा तुम्हाला दिसणार नाही. आणि याची इतकीशी क्वांटिटी घेतली ना तरी ती खूप जास्त आहे, एकदम मॅजिकल डिफरन्स देणार आहे तुम्हाला. सो बेस्ट बेस्ट क्लेन्झर आहे आणि तोही हा क्रीमी क्लेन्झर वाला आणि फिट आहे हा फॉर एव्हरी टाईप ऑफ स्किन. तुमच्या स्किन मधली जी काही इम्प्युरिटीज असेल, काही ब्लेमिशेस असेल, टेक्स्चर असेल, त्या सगळ्याला बरं करतो. इतकं माइल्ड क्लेन्झर आहे हे की तुम्ही रात्री झोपताना ऍज अ थर लावून जरी झोपले तरी तुमच्या स्किनला हे काही एक डिस्टर्बन्स क्रिएट करणार नाहीये. उलट एकदम लहान बाळाचं ढुंगं असतं ना का एकदम सॉफ्ट सॉफ्ट रेड रेड तसं तुमचं फेस होणार आहे राईट फ्रॉम दी फर्स्ट यूज, दी ओनली यूज ऑफ दिस पर्टिक्युलर फेस वॉश. सो तुम्ही बघू शकता असा आहे. याचा MRP आणि डिस्काउंट मध्ये फारसा असं काही डिफरन्स नाहीये. मला कम्प्लीट किट नव्हता भेटला, मी कॉम्बो असे दोन 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 असे ऑर्डर केले होते. आता जेव्हा आपण हा फेस वॉश यूज करू तर याचं टेक्स्चर एकदम क्रीमी फॉर्म मध्ये आहे बिकॉज हे सांगता आपल्याला हा फेस वॉश क्रीमी क्लेन्झर आहे. सो टेक्स्चर एकदम क्रीम असं आहे. याला फोमिंग एजंट्स याच्यामध्ये काही नाहीये, काही फोम क्रिएट नाही होणार आहे. सगळं एकदम चांगले इन्ग्रेडियंट्स तुमच्या स्किनसाठी आहेत. एकदम हेल्दी स्किन लव्हिंग इन्ग्रेडियंट्स फक्त याच्यात घातलेले आहेत. कोणताही फ्रेग्रन्स याला नाहीये, काहीही एकदम एक्स्ट्रा प्रिझर्वेटिव्ह किंवा एक्स्ट्रा एसेंट वाले प्रोडक्ट असं काही नाहीये. फक्त आणि फक्त ऍक्टिव्ह आहेत याच्यामध्ये जे तुमच्या स्किनला खूप चांगलं करणार. आता फेस वॉश केल्यानंतर गरज लागणार आहे टोनरची. तर टोनर पण तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट देणार आहे. जसा हा सांगतो की ब्राईटनेस रिफ्रेश टोनर आपल्या स्किनला सॉफ्टर, स्मूदर आणि नॉन स्टिकी रिफ्रेशिंग असं फील देणार आहे आफ्टर इट्स युसेज. मग एकदा आपण जर फेस वॉश केला सेटाफिल क्रीमी फेस वॉशनी क्लेन्झरनी त्यानंतर असं मस्तपैकी टोनर असं स्प्रे करून घ्यायचं आहे. सुंदर 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 असा इफेक्ट देणार आहे हा. आणि याच्यामध्ये पण काही जास्त मेजर डिफरन्स नाही मला भेटला की MRP आणि डिस्काउंट मध्ये खूप 10-15 मिनिमम रुपीजचा बस जास्त नाही. सो हा आहे तिसरा प्रॉडक्ट ते म्हणजे सिरम. ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी त्या लोकांनी लिहिलेलं आहे की याचे काय 7 बेनिफिट्स आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसत असतील तर 7 बेनिफिट्स काय आहेत याच्यामध्ये. तर ते आपले डार्क स्पॉट डिमिनिश करणार आहे, unifies the skin tone, improves the fine lines, boosts the radiance, fresh, well rested skin देणार आहे, improves the hydration आणि illuminates the complexion. म्हणजे ओव्हरऑल आपल्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट देणार आहेत. बिकॉज याच्या आतमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत सी आणि ऍडव्हान्स्ड पेप्टाइड्स आहेत. तर हे दोन्ही पण मिळून आपल्या स्किनला खूप जास्त हायड्रेटेड फील करवतात आणि त्याला फेअर आपलं स्किन टोन इव्हन करायला, कॉम्प्लेक्शन आपलं बेटर करायला हेल्प करतात. सो मी याला अनपॅक करून तुम्हाला दाखवते तर ती छोटी बॉटल आहे पण किती जास्त मायटी इफेक्ट आहेत. आय कांट वेट टू यूज ऑल दिस. बघा किती छोटीशी बॉटल आहे, ती एकदम मिनिएचर आहे. सी माझ्या करंगळीच्या पण पेक्षा छोटीशी आहे. सो याचे 1-2 ड्रॉप्स आर मोर दॅन सफिशियंट. सो हा आहे सिरम फॉर दी ब्राईटनिंग इफेक्ट आणि खूप सुंदर इफेक्ट मला याचा मिळणार आहे. यू विल सी दॅट. नंतर प्रॉडक्ट नंबर 4 तो म्हणजे सिटाफिलचा मॉइश्चरायझिंग लोशन. मी छोटूसा मागवलेला आहे कारण की ऑलरेडी माझ्याकडे आहे हा वाला. सो छोटूसा हा मी मागवलेला आहे. तर हा सुटेबल आहे फॉर ईच अँड एव्हरी टाईप ऑफ स्किन. आपल्या स्किनला नरिशमेंट देणार आहे, त्याला एकदम असं वॉटरी इफेक्ट देणार आहे, एकदम हायड्रेशन देणार आहे विदिन. आणि हा मॉइश्चरायझर सिटाफिल ब्रँडचंच हे वैशिष्ट्य आहे की त्याचा प्रत्येक जो हे प्रॉडक्ट आहे ना ते आपल्या स्किनला अजून हायड्रेट करण्याचा प्रयत्न करते, अजून जास्त शायनियर आणि ग्लॉसी आणि कॉम्प्लेक्शन राईट करण्याचा प्रयत्न करतात. असे सगळे ऍक्टिव्ह मध्ये भरभरून आहेत हे सगळे प्रॉडक्ट. सो हा मॉइश्चरायझर लोशन मागवलेला आहे मी आणि तोही मला खूप जास्त
सूट होतोय आणि अजून जास्त माझं कॉम्प्लेक्शन बेटर करणार आहे. आय नो. सो हा आहे 4th वाला स्किन केअर प्रॉडक्ट दॅट इज द मॉइश्चरायझिंग लोशन. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सनस्क्रीनचं लावणं. तर मी सेटाफिलची सनस्क्रीन सुद्धा ऑर्डर केली आहे. याचा SPF आहे 50 आणि इट इज ऑल्सो सुटेबल फॉर ईच अँड एव्हरी टाइप ऑफ स्किन. स्पेशली सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा खूप जास्त चांगलं काम करतो आणि ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि व्हेरी वॉटर रेझिस्टंट आहे. म्हणजे जरी पाणी पडलं तरी पण फारसं असं काही ते निघून जाणार नाहीये आणि व्हाईट कास्ट तर अजिबातच नाही. म्हणजे ट्रस्ट विथ दी सेटाफिल प्रॉडक्ट्स यांचे व्हाईट कास्ट वगैरे असं काहीच होणार नाहीये. फक्त आणि फक्त ग्लोई इफेक्ट देणार आहे. याच्यामध्ये भरभरून असं व्हिटॅमिन ई आहे. ठीक आहे. सो ही अशी याची पॅकेजिंग आहे आणि आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. नंतर 6वा प्रॉडक्ट आणि माझा सगळ्यात फेव्हरेट प्रॉडक्ट. मला माहिती नाही मी कितव्यांदा याला मागवते आहे. पण सेटाफिलच्या पूर्ण सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये माझं फेव्हरेट ती म्हणजे सेटाफिलची ब्राईटनिंग नाईट कम्फर्ट क्रीम. ओह माय गॉड! ही पण तुम्हाला राइट फ्रॉम दी फर्स्ट यूज डिफरन्स कळेल याचा आणि तुम्हाला मॅजिकल रिझल्ट्स दिसतील. मॅजिकल. तुमची स्किन पहिल्याच यूजमध्ये दुसऱ्या दिवशी इतकी तुकतुकायला लागेल, इतकी ग्लोई आणि फेअर दिसेल एका यूजमध्येच. आय एम टेलिंग यू. यू ट्राय इट फॉर युअरसेल्फ आणि मला कमेंटमध्ये सांगा इफ आय एम रॉंग. सो मी तुम्हाला याचं अनपॅकिंग करून दाखवते. मी अजून उघडलेलंच नव्हतं कारण की इफ आय एम ऑर्डरिंग समथिंग देन आय हॅव टू अनपॅक दॅट पर्टिक्युलर थिंग विथ यू. सो मी याला तुमच्यासोबतच अनपॅक करते आणि आता बघूया. सो आता याचं पॅकेजिंग आहे आणि याच्यामध्ये पण MRP आणि डिस्काउंटमध्ये काय फारसा मला डिफरन्स नव्हता भेटला. सो याची इतकी क्रीमी आणि क्यूट अशी आपल्याला पॅकेजिंग मिळते आणि त्याचं कन्सिस्टन्सी बघा ना, मला असं वाटतं याचा एकही ड्रॉप वाया जाता कामा नये आणि बऱ्याच दिवस, महिने हे चालतं प्रॉडक्ट कारण की एवढंसं घ्यावं लागतं आपल्याला आणि ते पूर्ण स्किनच्यासाठी खूप चांगलं काम करतं. सो ही आहे ब्राईटनिंग नाईट क्रीम. म्हणजे रात्री झोपताना आपण जेव्हा फेस वॉश करतो, तेव्हा आपण डायरेक्टली मी तर ही क्रीम लावते विदाऊट एनी सीरम, एनी मॉइश्चरायझर. तर मी माझं फेस वॉश करते विथ सेटाफिल फेस वॉश आणि त्याच्यानंतर एवढीशी क्रीम घेते आणि ती सगळीकडे अशी हे करते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला इफेक्ट दिसेल. स्किन इतकी तुकतुकत असेल, चमकत असेल, की तुम्हाला मेकअप करावासाच नाही वाटणार कारण की विथिन ग्लो तुम्हाला दिसेल आणि स्किन इतकी सुंदर दिसत असेल. सो माझ्यासाठी तर माझं फेव्हरेट प्रॉडक्ट कोणी विचारलं तर ते हे ब्राईटनिंग नाईट क्रीम असेल सेटाफिलची. सो हे होते सगळे प्रॉडक्ट्स. तुम्हाला कसे वाटले? हां आणि हे पण राहिले. आता एवढे सगळे प्रॉडक्ट्स मागवले होते. चांगला बऱ्यापैकी बिल झाला. सो त्यांनी एक फ्रीबी ऑफर केलं. सो मी हे निवडलं होतं. पिंकवाला कारण की सगळं हे पिंक आहे सेटाफिलचं. सो मी हेअर बँड यूज केलं. चूज केलं. जेव्हा मेकअप करताना, फेस वॉश करताना, स्किन केअर करताना खूपच हँडी आणि किती क्यूटच आहे. बऱ्याच जणांना मी बघितलेलं होतं विथ दिस. सो मी हा चूज केला. ओव्हरऑल बिल फॉर ऑल दिस स्किन केअर वॉज अबाउट 5,000 257 येस. एवढा बिल असा झाला होता. फक्त ₹300 डिस्काउंट मिळाला. बाकी पूर्ण बिल एवढा झाला होता. सो आता मी याला यूज करते भरभरून. आय एम व्हेरी एक्साइटेड आणि आय वुड सजेस्ट यू पीपल टू प्लीज शिफ्ट ऑन सेटाफिल फॉर बेटर रिझल्ट्स, फॉर क्विकर रिझल्ट्स अँड फॉर लॉंग लास्टिंग रिझल्ट्स. हा होता माझा छोटासा नायका हॉल स्पेसिफिकली फॉर सेटाफिल ब्रँड स्किन केअर. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.